पण एवढं आकर्षक आहे. पॅडची साईज बघाल तर हे बघा, तुम्हाला पूर्णपणे पॅक असतं. आपण जेव्हा ओपन करू तेव्हा, तर हे मी आता ओपन करते. म्हणजे कधी कधी काय होतं, हे पॅड्स ओपन असतात तर आपल्या घरात बरेचसे जीवजंतू असतात. ते जर त्याच्यावर फिरतायत तर त्याच्या बॉडीचं इन्फेक्शन त्याच्यावर उतरू शकतं आणि खूप ते त्रासदायक होऊ शकतं. तुम्ही बघू शकता साईज मध्ये पण आपलं पॅड मार्केटच्या पॅडपेक्षा लार्ज साईज मध्ये आहे. त्याचा ग्लू जो आहे तो ऑर्गॅनिक ग्लू आहे, त्यामुळे स्टिक करते वेळी प्रॉपरली स्टिक पॅन्टीला केलं पाहिजे. पूर्णपणे हे करायचं नाही, पहिला इथून कट करायचे. कट करण्यासाठी पण जागा आहे. असं करून नंतर आपण प्रॉपर पॅन्टीला हे स्टिक केलं पाहिजे, कारण याचा ग्लू हार्श असा नाही आहे. तर आता आपल्याला माहिती असेल किंवा गुगलवर वगैरे सर्च करतो तरी माहिती पडतं की आपल्याला 30 to 40 ml एवढं ब्लिडिंग होतं. एखाद्याला हेवी होत असेल तर 50 to 60 ml, याच्यापेक्षा जास्त असं ब्लिडिंग होत नाहीये. तरी माझ्याकडे सिरिंज पूर्ण 60 ml ची आहे. ऍक्च्युली एवढं ब्लिडिंग कोणालाच होत नाही. एवढं जर झालं तर आपल्याला हॉस्पिटलाइज करावं लागेल. त्या स्त्रीला, त्या लेडीला नक्कीच काहीतरी इश्यू आहे, मेडिकल हेल्थची गरज आहे. आता हे 60 ml पाणी आहे जे मी माय प्रॉमिसवर टाकते आणि हे पूर्ण दिवसाचं ब्लिडिंग असतं, पण मी हे एकाच वेळी याच्यावर टाकते आहे. बघू शकता पूर्णच्या पूर्ण एकाच वेळी. पूर्ण सिरिंज खाली केली. मार्केटवाल्या पॅडवर ऍडव्हर्टाइज मध्ये खूप काही दाखवलं जातं की मुलीला जम्प करते वेळी वगैरे, पण तसं शक्य आहे का ते आपण बघू. हे फक्त 30 ml पाणी, फक्त 30 ml पाणी मी हे मार्केटवाला लीडिंग अँड ट्रेंडिंग असं ब्रँड आहे जे त्याच्यावर टाकते. एक दोन्ही हात करून तुम्ही बघा. दोन्ही हात जेव्हा कराल तेव्हा समजेल, तुमच्या लक्षात येईल. तर मार्केट मधल्या पॅड्सचे आपण ऍडव्हर्टाइज खूप बघतो की मुलीला जम्प करताना, डान्स करताना दाखवतात. तर असं शक्य आहे का ते बघा. जास्त सुंदर काय दोन्ही हात आपण ज्याने चेक केलं त्यांनी सांगा. ज्यांनी चेक केलं त्यांना सांगा, कारण आपल्याकडे वेळेचा थोडा लिमिटेड टाइम आहे आणि आपण त्याच्यामध्ये फक्त 30 ml टाकलं आणि याच्यामध्ये 60 ml टाकलंय माय प्रॉमिस मध्ये. 60 ml टाकून हे पूर्णपणे ड्राय आहे ना. आता आपण पोस्टमॉर्टम कधी करून बघितलं याच्यामध्ये काय आहे, तर आता आपण याचं पोस्टमॉर्टम करूया. पहिलं मार्केटवाल्या पॅडचं आपण पोस्टमॉर्टम करतोय. हे बघा, हे फर्स्ट लेयर आहे. याच्यामध्ये ब्ल्यू कलर आहे. कलर म्हणजे ते पण आपल्याला हार्मफुल आहे. ऍडव्हर्टाइज मध्ये स्ट्रिप इनसाइड लिहिलेलं असतं, अँटीबॅक्टेरियल स्ट्रिप, पण स्ट्रिप असं नाहीये. हे बघा, दोन-तीन ठिकाणी दाखवा. काय आहे हे मटेरियल? तर प्लास्टिक आहे. प्लास्टिक मध्ये पण नायलॉन प्लास्टिक आहे. नायलॉनचे कपडेही आपण घालत नाही का, कारण आपल्याला स्किनला ते त्रास होतात. म्हणून बऱ्याच महिलांना त्रास होत असतो. पिरियड्सच्या दिवसामध्ये खूप गरमी वाटत असते किंवा काही इचिंग होते, रॅशेस होतात, कारण हा फर्स्ट लेअर पूर्णपणे प्लास्टिक आहे. गव्हर्नमेंटने सगळीकडे प्लास्टिक बंदी सांगितली आहे, पण सॅनिटरी पॅड मध्ये अशा प्रकारचं प्लास्टिक असतं जे खूप हार्मफुल आहे, जे खूप त्रासदायक आहे. आता हे बघून तुम्हाला काय वाटतं? कॉटन असेल असं वाटत असेल ना. कॉटन असेल, पण हे नक्की काय आहे ते बघू. आधी बघू याने किती अब्झॉर्ब केलं, याच्यामध्ये किती पाणी शोषलंय ते बघू. हे बघा, ते पण आपण थोडं जरी मी प्रेस करते तर ते पूर्णच्या पूर्ण पाणी येते आणि ते मी पुन्हा माय प्रॉमिस वर टाकते. ऑलरेडी 60 ml टाकलंय आणि पूर्ण हे बघा, थोडं मी जास्त जोरातही प्रेस करत नाही, इझिली हळू प्रेस केलं तरी हे पूर्ण, म्हणजे आपलं हे पॅड कधीही लीक होऊ शकतं. कारण आपण जेव्हा पॅड यूज करतो तेव्हा बसतो तेव्हा पूर्ण आपल्या बॉडीचा प्रेशर त्याच्यावर पडतो. तर हे बघा, हे काय दिसतं हे चेक करा तुम्ही. हे काय आहे चेक करा, तुम्हाला काय वाटतं. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या घरातलं रद्दी पेपर
पेपर जे आपल्या घरातून आपण नर्सरीमध्ये देतो तेच पेपर आपल्याकडे अशा स्वरूपात परत येतात. याला रेयॉन बोललं जातं. रेयॉन म्हणजे ब्लीच केलेला पेपर आहे. व्हाईट होण्यासाठी ब्लीच प्रोसेस केली जाते. एखाद्या सजीवाच्या जर शरीरात क्लोरीन जे यूज केलंय ते सजीवाच्या शरीरात जातं 15 ते 20 वर्ष कॅन्सर सारखा आजार दिल्याशिवाय बाहेर पडत नाही, एवढं घातक असतं. त्यानंतर यामध्ये डायऑक्सिन नावाचं एक टॉक्सिन क्रिएट होतं, ते एवढं घातक असतं आणि प्रत्येक पिरियडच्या वेळी आपण 0.022 mm एवढं आपल्या गर्भपिशवी ढकलत असतो, कारण त्या दिवसामध्ये गर्भपिशवीचं आपल्या तोंड मोकळं असतं. तर पूर्णपणे मग कोणी बोलत असते की प्रत्येकाला म्हणजे ते एवढं घातक असतं की कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो, पण प्रत्येकालाच होईल असं नाही. प्रत्येकाच्या इम्युनिटीनुसार ते डिपेंड असतं. मध्ये न्यूज फ्लॅश होतं सॅनिटरी पॅडचे पुरुष बळी. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा हे सॅनिटरी पॅड्स यूज करतो बाहेर फेकतो ते बाहेर जाऊन पावसामध्ये इकडे तिकडे ड्रेनेज पाईपलाईन चोकअप होतात आणि ज्यावेळी कामगार ते खाली उतरून क्लीन करतात त्यावेळी काही कामगारांचा जागीच मृत्यू झाला. म्हणजे कदाचित ते कामगार कदाचित आजारी असतील, त्यांची इम्युनिटी पॉवर वीक झालेली असेल, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल, त्यावेळेस जर या डायऑक्सिनच्या कॉन्टॅक्टमध्ये ते येत आहेत तर जागीच त्यांची डेथ होते, जागीच त्यांचा मृत्यू होतो. एवढं हे घातक आहे आणि आपणही प्रत्येक महिन्याला थोडं थोडं आपल्या गर्भपिशवी ढकलत असतो. तर एवढं हे घातक आहे. आणि हे इथे ऍक्च्युली बघा पहिलेही बघितल्यावरती खूप ओलावा असतो आणि हे जे आहे